न्यूज टॉप 9 सुरुवातीला बघूयात युद्धाच्या झळा भारताच्या दारात पोहोचलेल्या आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। इराण अमेरिका युद्धाच्या झळा भारतापर्यंत पोहोचल्या। भारतामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 60 रुपयांची वाढ झाली आहे। नवे दर आजपासून लागू होत आहेत। घरगुती सिलेंडरच्या गॅस दरामध्ये 60 रुपयांची वाढ झाली आहे, तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये मात्र 115 रुपयांची वाढ झाल्याची ही माहिती आहे। केंद्र सरकारने इस्माचा वापर करत सर्व तेल कंपन्यांना एलपीजीचं उत्पादन वाढवण्याचे आदेश दिलेले आहेत। युद्धाचा भडका आणखी वाढल्यास देशात स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे। नागपूरसह सर्व विदर्भातील 21 दिवसांच्या फरकाने घरगुती सिलेंडर दिला जाणार आहे। व्यावसायिक सिलेंडरचे नवीन कनेक्शन देण्यासही डिस्काउंटही बंद करण्यात आलेले आहे। गॅस डीलरला इंडियन ऑइलकडून तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। इराण इस्रायल युद्धामुळे घरगुती आणि कमर्शियल गॅसच्या दरात वाढ झाली आहे। सामान्यांना गॅस दरवाढीचा फटका बसलाय। चाकणच्या एचपीसीएल प्लांट बाहेर अजूनही वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। नागपूरमध्ये गुरुवारपासून सीएनजीच्या दरात 10 रुपयांची वाढ। अमेरिका इराण युद्धाचा मोठा फटका बसलेला आहे। शहरामध्ये 2 दिवसाआड एलपीजी गॅस टँकरचा पुरवठा केला जातोय। नागपूरमध्ये हॉटेल व्यावसायिकांना गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा। पर्याय म्हणून हॉटेल व्यावसायिकांकडून इलेक्ट्रिक शेगडीची खरेदी। इराण इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धाचा गॅस पुरवठ्यावरती परिणाम। हॉटेल असोसिएशन अध्यक्ष तेजेंदर रेणू यांची माहिती।